मी श्रुती राहुल. मी मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर पालघर हा नवीन जिल्हा तयार झाला. जिल्हा नवीन असला तरी इथल्या समस्या मात्र जुन्याच आहेत आणि ज्यातली प्रमुख समस्या आहे कुपोषणाची. याचाच आढावा घेणार आहोत आमच्या विशेष कार्यक्रमात. ठाण्यापासून विभाजन होत पालघर हा स्वतंत्र जिल्हा निर्माण झाला, मात्र पालघर जिल्ह्यातला कुपोषणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. कुपोषण हा शब्द पालघरसाठी नवा नसला तरी कुपोषित बालकांची आकडेवारी समोर आल्यानंतर सरकारी यंत्रणा नेहमीच खडबडून जागी झालेली आहे. अनेक योजना तयार केल्या गेल्या, मात्र त्या कागदावरच राहिलेल्या आहेत. पालघर जिल्ह्यात कुपोषणाने बळी पडणाऱ्यांची आकडेवारी थक्क करणारी आहे. त्यामुळे कुपोषणावर मात करण्यासाठी येणाऱ्या कोट्यावधींच्या निधीला पाय कुठे फुटतात हे न उलगडणारं कोडच आहे. कुपोषणाचं पालघर 2015च्या अखेरीस कुपोषणाचा आकडा 5000च्या वर होता, ज्यापैकी 4250 मुलं तीव्र कुपोषित आढळली. 642 मुलं अतिकुपोषित आढळली. एप्रिल ते नोव्हेंबर अखेर एकूण 347 बालकांचा मृत्यू झाला. जव्हारमध्ये 9 महिन्यात 52 बालमृत्यूची नोंद झाली. ठाण्यापासून वेगळं होत असताना गडचिरोली नंदुरबार प्रमाणेच पालघर जिल्ह्याला आदिवासी जिल्ह्याचं स्वतंत्र अस्तित्व मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र कागदी घोडे नाचवण्यापलीकडे शासकीय यंत्रणा काहीच करताना दिसत नाही. कुपोषणासाठी इतर काही कारण आहेत, सामाजिक कारण किंवा इतर मल्टी डायमेन्शनल फॅक्टर आहे. हा बरेचसे घटक यामध्ये कारणीभूत आहेत. त्याच्यापैकी आपण काही सामाजिक परंपरा म्हणू शकतो, रूढी म्हणू शकतो. काही गोष्टींमुळे कुपोषण हा फॅक्टर आहे, परंतु कमी होत चाललाय. कुपोषणाचं प्रमाण कमी होत असल्याचा दावा जरी केला जात असला तरी प्रत्यक्षात जेव्हा बालमृत्यूचं प्रमाण कमी होईल तेव्हाच या दाव्यात तथ्य आहे असं स्पष्ट होईल. संतोष पाटील, मी मराठी न्यूज, पालघर. कुपोषणावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी येतो, मात्र तरीही पालघर जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या कायम आहे. याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी. पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा हे तालुके सांगितले तर कुपोषण आणि बालमृत्यूचं मोठं प्रमाण. आता पुन्हा कुपोषणाचं थैमान ह्या तालुक्यांमध्ये घातलंय. आपण बघू शकतो की हे एकमेव जे हॉस्पिटल आहे, पतंगशाह कुटीर रुग्णालय आहे, महाराष्ट्र शासनाचं आहे. येथे हे मोठं रुग्णालय आहे जव्हार मधलं. येथे सर्व जे कुपोषित मुलं किंवा जी इतर मुलं आहेत किंवा इतर रुग्ण आहेत त्याच्यावरती उपचार करण्यासाठी हे हॉस्पिटल आहे. अनेक रुग्ण येथे येतात. मात्र आताच डॉक्टर मराड इथूनचे आहेत आणि त्यांना कुपोषणाबद्दल विचारण्याचा प्रयत्न आपण केला, मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलेला. समोर बोललो तर त्याचा विपर्यास केला जातो आणि मंत्री किंवा मंत्र्यांचे पीए यांचे फोन नाहक आम्हाला येतात आणि त्याचा जाच आम्हाला सहन करावा लागतो, म्हणून ते ही बाब जी आहे ती कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयारच नाहीत. मात्र येथे कुठेतरी मंत्र्यांची आणि मंत्र्यांच्या पीएनची दडपशाही ह्या डॉक्टरांवरती आहे की काय हाच प्रश्न निर्माण होतोय. कॅमेरा पर्सन गौरवसह संतोष पाटील, मी मराठी न्यूज, जव्हार. केवळ 1.5 वर्षाचा असणारा सागर वाघ कुपोषणामुळे मृत्यूशी झुंज देतो. त्याची प्रकृती सध्या गंभीर असून त्याला जव्हारमधल्या कृती रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. त्याच्या आईशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी. जव्हार मोखाड्यातली बरीचशी जी लहान बालकं आहेत ती कुपोषणाच्या विळख्यात अडकलेले आहेत. आपण बघू शकतो की जो सागर आहे तो सागर अगदी पूर्णपणे आपल्याला कुपोषित दिसतो, अति तीव्र कुपोषित आहे. सागरची आई आपल्यासोबत आहे, तिला विचारूया. ताई, किती वय आहे ह्याचं? किती? 1.5. कुठे कुठे तुझ्या गावात त्याला उपचार मिळाले का? काय अंगणवाडीत वगैरे? नाही, खिचडीच फक्त देतात, दुसरं काय नाही. तुला काय आहार मिळत होता का? नाही. नक्कीच की ज्या शासकीय योजना आहेत त्या ग्राम स्तरावरती न दिल्यामुळे हे जे प्रश्न आहेत ते उद्भवत आहेत. मात्र हे कुपोषण हे तीव्र आहे. मात्र इथे कुठेतरी सरकारने विचार करून ह्यांना दिलासा देणं गरजेचं आहे हेच म्हणावं लागेल. कॅमेरा पर्सन गौरवसह संतोष पाटील, मी मराठी न्यूज, जव्हार. सरकारी यंत्रणा पालघरमध्ये कुपोषण कमी करायला अपयशी ठरलेली आहे. मात्र विठू माऊली ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कुपोषित बालकांवर उपचार केला जातो. इथे उपचार घेत असलेल्या बालकांच्या मातांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी. काय सांगाल, तुम्ही किती दिवस झाले इथे आहात आणि काय काय नेमकं तुम्हाला व्यवस्था केलेली आहे? आम्ही 1 तारखेपासून इथे आलेलो आहोत आणि सकाळी 7 वाजेपासून आम्हाला आहार देतात, दूध देतात गरम करून आणि बिस्किटे वगैरे, केळी
आणि शिरा बनवलेला असतो. परत आंघोळीला पाणी देतात गरम, आणि सर्वच इथे त्या सोयी आहेत. बरोबर इथे जे ह्या महिलांबरोबर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, ती आहार देते त्या मुलांना वगैरे, तिला विचारूया नाम तिच्या प्रतिक्रिया काय आहेत. आम्हाला असं वाटतं की म्हणजे कुपोषणातून बालके बाहेर पडावे म्हणून आम्ही त्यांना सकाळी उठल्यावर गरम पाणी देतो. गरम पाणी झाल्यावर त्यांना दूध देतो, केळी देतो, अंडी देतो, आणि नंतर त्यांना एक एक तासांनी त्या ते केळी, अंड आणि दूध, आणि दिवसातून म्हणजे 8-9 वेळा त्या पोरांना सतत एक तासांनी देत राहतो. आणि जेवण म्हणजे त्यांना पुरेसा आहार देतो. त्या बालकांचे वजने आता म्हणजे 6 दिवस झालेले आहेत तरी पण वाढलेले आहेत. म्हणजे एक बालकाचे 5-5 ग्रॅमने तरी वाढलेले आहेत. म्हणजे असेच वाढत जावे आणि कुपोषण निर्मूलन व्हावे असं वाटतं. आम्ही इथं 1 तारखेपासून आलोय आणि ऍडमिट केले तेव्हा म्हणजे सकाळीच नाश्त्याला पोहे वगैरे देतात आणि दूध देतात, परत केळी देतात, अंडी, आणि नंतर मग 12 वाजेला ना जेवण देतात. त्याच्यात सगळा म्हणजे डाळ, भात, भाजी, परत मग अजून संध्याकाळ 4 वाजेला दूध, केळी, परत अंडी देतात. मग अजून संध्याकाळचे आहे ना वजन करतात, औषध मुलांना पाजतात वेळेवर. मिठू माऊली संस्थेबद्दल अधिक जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर मी मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे आणि त्यावरच उपाययोजना करण्यासाठी विठू माऊली संस्था पुढे आलेली आहे. या संस्थेचं नेमकं काम कसं चालतंय याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने. पालघर जिल्ह्यामध्ये कुपोषण आणि बालमृत्यूचं प्रमाण हे मोठं आहे आणि ते थांबता थांबेना. मात्र विधायक संसद आणि विठोबा माऊली ट्रस्ट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने एक जो उपक्रम आहे तो राबवण्यात आलेला आहे. या जे कुपोषित मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण बघू शकतो की इथे एक छावणी त्यांनी तयार केलेली आहे आणि इथे सर्व ज्या माता आहेत, सर्व जी मुलं आहेत, ह्या मुलांना इथे पोषण आहार देणं, त्याचप्रमाणे त्यांचं पूर्णपणे त्यांच्यावर उपचार करणं इथे आपण बघू शकतो की सर्व पद्धतीचं इथे त्यांनी योजना आखलेली आहे आणि त्या पद्धतीने कुपोषण कसं कमी होईल याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्यासोबत विठू माऊली ट्रस्टचे पदाधिकारी आहेत. नेमकं विचारूया त्यांचा हा उपक्रम कसा आहे. ज्या माता आहेत, ही मुलं आहेत ना, काय पोषण आहार दिला जातो, कशा प्रकारे दिला जातो आणि काय पुढचं तुम्ही याच्या बाबतीत पाऊल उचलणार. एकतर शासनाकडे एकही योजना या कुपोषित मुलांच्या करता आता नाहीये. म्हणून श्रमजीवी संघटना, विठू माऊली आणि विधायक संसद यांच्या संयुक्त विद्यमानाने ही छावणी आम्ही सुरू केलेली आहे. आणि इथे या मुलांना सकाळपासून दर 2 तासांनी त्यांच्या पोटामध्ये अंड, केळं, बिस्किट, त्यानंतर जो काही सकस आहार आहे तो त्यांना देण्याचा इथे आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर त्यांना रोज आरोग्याची सुविधा पोहोचवण्याचं काम आमच्या या तिन्ही संस्थांच्या मार्फत सुरू आहे. नेमकं हे सर्व तुम्ही करता आहात तर ह्याला पूर्ण आर्थिक भार किंवा ह्यांना लागणारं सगळं जे धान्य आहे किंवा जे काही पोषण आहारासाठी साहित्य लागतं नेमकं कुठून आणता, काय नियोजन केलं त्याबाबत. याबाबत विठू माऊली ट्रस्ट, विधायक संसद आणि श्रमजीवी संघटनेने जे समाजामध्ये मदत करणारी असंख्य हात आहेत त्यांना आम्ही अपील केलं आणि भरभरून इथे लोकांनी सहकार्य केलेले आहे आणि निव्वळ लोकांच्या देणगीवरच ही पूर्ण छावणी आता इथे सुरू आहे. दुर्दैवाने एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अजूनपर्यंत भेट दिली नाही. परंतु जे काही स्थानिक इथले कर्मचारी आहेत शासकीय, म्हणजे आरोग्य सेवेचे असतील, एकात्मिक बाल विकासचे असतील, इथल्या कुटीर रुग्णालयाचे असतील, त्या सर्वांनी या छावणीकरता सतत आम्हाला सहकार्य केलेलं आहे. नोव्हेंबरच्या सर्वेक्षणानुसार, शासकीय आकडेवारीनुसार 5,000 पेक्षा जास्त मुलं कुपोषणाने त्रस्त होती. त्यातली 900च्या आसपास मुलं ही अतितीव्र कुपोषित होती, ज्यांना तातडीच्या उपचारांची गरज होती. मात्र सरकारने या मुलांसाठी असलेल्या योजना सगळ्या बंद केल्या. सरकार या मुलांबाबतीत पूर्णपणे असंवेदनशील झालेलं आहे. त्यामुळे आम्ही विठू माऊली ट्रस्ट, विधायक संसद आणि श्रमजीवीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत शक्य तेवढे प्रयत्न करून या मुलांना जास्तीत जास्त उपचार कसा देता येईल, यांना कुपोषण श्रेणीतून कसं बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करत आहोत. आमची एवढीच इच्छा आहे की सरकारने या मालकांबाबतीत संवेदनशीलता दाखवावी. साधारणतः किती दिवस, किती महिने हा उपक्रम चालणार आहे आणि काय जनजागृती होणार आहे याबाबतीत. कुपोषित मुलगा जो आहे अतितीव्र कुपोषित, त्याला किमान 2 महिन्याची रेग्युलर ट्रीटमेंट आणि पोषक आहार त्याला आणि त्याच्या मातेला मिळणं गरजेचं आहे. आम्ही या कॅम्पच्या माध्यमातून असा पोषक आहार आणि उपचार देण्याचा प्रयत्न करतोय.
काही स्वयंसेवी डॉक्टरांची, इथल्या शासकीय डॉक्टरांची आम्हाला मदत होते. तर आमचा प्रयत्न आहे, जोपर्यंत इथे रोजची तपासणीला मुलं येतील, त्यातली अतितीव्र मुलं जी कुपोषण ज्यांना उपचाराची गरज आहे, अशा मुलांना जास्तीत जास्त वेळ त्यांना आवश्यक असेपर्यंत उपचार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कॅमेरा पर्सन गौरवसह संतोष पाटील, मी मराठी न्यूज, जव्हार. कुपोषित बालकांसाठी जव्हारमध्ये जे केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे त्या केंद्रात श्रमजीवी संघटनेचा देखील सहभाग आहे. या संदर्भातच संघटनेचे विवेक पंडित यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी. पालघर जिल्ह्यातलं मोखाडा, जव्हार किंवा विक्रमगड हे तालुके म्हटले तर कुपोषण आणि बालमृत्यूचं मोठं प्रमाण आहे. अनेक वर्ष झाली ह्या कुपोषण निर्मूलनासाठी अनेक योजना कागदोपत्री राबवल्या गेल्यात, मात्र हे कुपोषण कुठे थांबायचं नाव घेत नाही. ह्याचा ध्यास घेऊन विधायक संसद आणि विठू माऊली ट्रस्टच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम इथे कुपोषित मुलं आणि गरोदर मातांसाठी राबवला जातोय. त्यासाठी जव्हारमध्ये छावणी उभारण्यात आली आणि त्या छावणीच्या अंतर्गत त्यांना पोषण आहार पुरेपूर दिला जातोय, जेणेकरून त्यांची वजनं वाढावी, कुपोषण कुठेतरी थांबावं. आपल्या सोबत विधायक संसदचे विवेक भाऊ पंडित आहेत. 800 पेक्षा जास्त मुलं ही अति तीव्र कुपोषित आहेत आणि 6000 पेक्षा जास्त मुलं कुपोषित आहेत. या मुलांचं पालकत्व जर सरकारकडे असेल तर या मुलांना जगवण्याची जबाबदारी कोणाची? ज्या वेळेला सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं तेव्हा समाजाला सोबत घेऊन विधायक संसद, श्रमजीवी संघटना आणि विठू माऊली ट्रस्ट या 3 संघटना पुढे आल्या आणि समाजाचे हात यासाठी आता पुढे आलेले आहेत की आपण एक माणुसकी म्हणून सरकारला शरम तरी या निमित्ताने वाटावी म्हणून माणुसकी म्हणून हे सुरू केलेलं आहे की एकही मूल आम्ही मरणाच्या दारापर्यंत जाऊ देणार नाही, एकाही मुलाला आम्ही मरू देणार नाही. सरकार जरी नाकामयाब झालं तरी या देशातली जनता, या देशातला सामान्य माणूस अजूनही जागा आहे आणि त्याला माणुसकीची चाड आहे. त्या दृष्टीने आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. भाऊ सांगाल तर मागे बाल विकास केंद्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं, आता बीजेपी शिवसेनेचं आहे. मात्र ही बाल विकास केंद्र काही कालांतराने बंद झाली. राजमाता जिजाऊ सारखे जे उपक्रम आले ते बंद करण्यात आले. अंगणवाड्यांना दिला जाणारा पोषण आहार सडका निकृष्ट दर्जाचा दिला जातो. नेमकं हे काय धोरण आहे? सरकार सर्व सरकारांचं असेल, काय म्हणाल याबाबत आपण? मला खेदाने म्हणावं वाटतं की गेले जवळपास 30-35 वर्ष आम्ही आदिवासींच्या प्रश्नावर लढतो. सगळीच सरकार असंवेदनाक्षम आहेत. कॅमेरा पर्सन गौरवसह संतोष पाटील, मी मराठी न्यूज, जव्हार, पालघर. कुपोषणाच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील नाही असं स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते म्हणतात. विवेक पंडित यांचं देखील तेच म्हणणं आहे. मात्र सरकारची बाजू काय सांगते आहे आणि या मुद्द्यावरून राजकारण देखील होताना दिसते, या संदर्भात जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा मी मराठी न्यूज. राजकारण देखील तापायला लागलेलं आहे. आमच्या काळात सगळं व्यवस्थित होतं, मात्र नवीन सरकारनं कुपोषणाच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. पालघर जिल्ह्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यात बघितलं तर जव्हार आणि मोखाड्यामध्ये अति जास्त कुपोषण आणि बालमृत्यूचं प्रमाण आहे. आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा साहेब. त्यांना विचारूया नेमकं काय हा प्रश्न आहे. साहेब, काय सांगाल की अनेक वर्ष झालं वावर वांगणीचं बालमृत्यू प्रकरण सांगा किंवा आता होणारे बालमृत्यू आणि हे वाढत चाललेलं कुपोषण, कुठ्याला आळा बसत नाही, नेमकी कारण काय आहेत? याच्यामध्ये सगळ्यात या आदिवासी आमच्या दुर्गम भागाचा एकच विषय आहे, तो म्हणजे रोजगार. रोजगारामुळे होणारं स्थलांतर जे आम्ही काही प्रमाणात रोखू शकलो नाही. शासकीय आश्रमशाळांच्या माध्यमातून, आदिवासी विकास विभागाच्या अंगणवाडीच्या माध्यमातून किंवा महिला बाल कल्याणच्या विकासाच्या ज्या अंगणवाड्या आहेत त्यांच्या माध्यमातून या कुपोषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत. आमच्या सरकारने राबवलेल्या आपण पाहिलं या मुद्द्यावरून राजकारण होतंय. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं काय म्हणणं आहे पाहूया. पालघर जिल्ह्यातील कुपोषणाचा मुद्दा पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, भिवंडी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषणाचं प्रमाण जाणवायला लागलंय. नेमका काय तथ्य आहे, काय फरक पडला याच्या बाबतीत आपण जाणून घेऊया आदिवासी विकास मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री विष्णुजी सावरा यांच्याकडून. असा आहे, कुपोषणाचा जो विषय आहे तो आजचा नाहीये. काही आमचं सरकार आल्यानं कुपोषण सुरू झालं असं नाहीये. वर्षानुवर्ष गाजत आलेला विषय आहे. आपल्याला माहिती आहे की वावर वांगणीचा विषय ज्या वेळेला मला वाटतं 92-93ची गोष्ट आहे की त्यावेळेला माननीय सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते आणि जवळ 100च्या वर मुलं अशा प्रकारे दगावली होती आणि त्यामुळेच आपलं जव्हारला जे हे झालं
ऍडिशनल कलेक्टरचं कार्यालय वगैरे. तर हा मुद्दा पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो काही इथे आपल्यातच आहे असं नाहीये. आता आमचंही सरकार येऊन आता वर्ष होऊन गेलेलं आहे आणि म्हणून या कुपोषण हा सगळ्यात महत्वाचा विषय असल्यामुळं आणि त्याचा संबंध आदिवासी आमच्या सर्व विभाग आणि शिवाय रोजगार आणि इतर गोष्टी याच्याशी संबंधित आहे आणि म्हणून तो कमी झाला पाहिजे, किंबहुना तो नष्ट झाला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला. जिल्हा म्हणून एक अमृत आहार जीवन ज्योती योजना. ही बालकं देशाची भावी पिढी आहेत आणि त्याकडे लक्ष देणं हे सगळ्याच सरकारांचं, तुमचं आमचं सगळ्यांचंच काम आहे. ती सुदृढ करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत रहा मी मराठी न्यूज.